शाल देऊन त्यांचा या ठिकाणी स्वागत करावं। या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले नारायणराव येळगावकर जाधव सरांचं स्वागत करण्यासाठी मी अर्जुन दादा खरात यांना विनंती करतो की त्यांनी नारायणराव येळगावकर सर ज्येष्ठ साहित्यिक आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं की आपण नारायणराव येळगावकर यांचं भारताची उद्देश पत्रिका देऊन त्यांचं स्वागत करावं। क्रीडा कलावंत साहित्यिक ज्येष्ठ साहित्यिक नारायणरावजी येळगावकर आहेत, अतिशय प्रभावी वक्ते आहेत। आपल्या साहित्याच्या माध्यमातून अतिशय प्रशासनाला ते प्रश्न विचारतात असे नारायणरावजी येळगावकर सर। या विचारपीठावर उपस्थित असलेले माननीय डॉक्टर कैलास झिने सर यांचा सत्कार करण्यासाठी आता आपण सत्काराकडे वळतोय। प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार दैनिक सम्राटचे पत्रकार आदरणीय बाबासाहेब जाधव सर यांचं स्वागत करण्यासाठी मी सुरेश जाधव सरांना विनंती करतो की त्यांनी बाबासाहेब जाधव यांचं स्वागत करावं। ज्येष्ठ पत्रकार आहेत, दैनिक सम्राटचे शोषित वंचित घटकांना न्याय देण्याचं कार्य वर्तमानपत्राच्या माध्यमातून ते करतात। यानंतर आपण वळतोय सत्काराकडे आपण वळतोय। आजच्या या सत्कार मूर्ती आहेत मूक नायक फाउंडेशनने दखल घेतली आहे। समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आपण काम केलं, आपल्या कार्याचा या ठिकाणी गौरव करण्यात येत आहे। जाधव साहेबांचा मूक नायक फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश दादा पवार यांना विनंती करतो की त्यांनी जाधव साहेबांचा या ठिकाणी सत्कार करावा। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सत्कार मूर्ती म्हणून बुलढाणा येथे कार्यरत असलेले वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन कैलास झिने साहेब यांचं देखील मी सतीश दादा पवार यांना विनंती करतो की त्यांनी देखील सरांचा या ठिकाणी सन्मानपत्र सन्मान चिन्ह देऊन पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करावं। आदरणीय डॉक्टर कैलास झिने सर या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित असलेले ज्यांनी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत मुगदल साहेब वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय डीन म्हणून महाविद्यालयाची जबाबदारी अतिशय यशस्वीरित्या ते पार पाडत आहेत, त्यांचा सत्कार सतीश दादा पवार या ठिकाणी सन्मान पत्र सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन शाल देऊन त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे। त्यांच्या कार्याची दखल घेऊन या ठिकाणी त्यांना हा मूकनायक बुलढाणा पुरस्कार देऊन त्यांना सत्कार या ठिकाणी होत आहे। जबाबदारी आहे वैद्यकीय महाविद्यालयाची प्रामुख्यानं ते जबाबदारी या ठिकाणी स्वीकार कसं असतंय, प्रशासनाचा शेवटचा महत्वाचा भाग काय असतो, प्रशासन कसं असतं, प्रशासन कसं चालवायचं असतंय त्याची महत्वपूर्ण जबाबदारी ज्या व्यक्तिमत्वानं खऱ्या अर्थानं सांभाळली, आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्यांनी सेवा दिली आणि आज ते समाजकार्यामध्ये सेवा देत आहेत, ते म्हणजे भीमरावजी मुगदल साहेब। आपण समोर यावं, त्यांचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सतीशदादा पवार यांना विनंती करतो की साहेबांचा सत्कार करावा। धन्यवाद। माझी पत्नी या ठिकाणी उपस्थित आहे, आदरणीय सुजाता मुगदल यांनाही मी या सत्कारामध्ये सहभागी करून घेऊ इच्छितो। प्रसिद्ध व्यक्ती आहे, उद्योजक आहेत, त्यांचा सत्कार करण्यासाठी मी त्यांना आमंत्रित करतो। मूकनायक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सतीशदादा पवार यांना विनंती आहे की त्यांनी शाल सन्मान चिन्ह सन्मानपत्र पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी स्वागत करावं। महत्वाचा व्यक्ती आहे, उद्योजक आहेत, प्रसिद्ध व्यक्ती आहे। प्रत्येकाच्या घरामध्ये इंडियन गॅसच्या माध्यमातून ते घराघरापर्यंत पोहोचलेले आहेत। खूप मूकनायक फाउंडेशनचे अध्यक्ष
सोबत मंडळाधिकारी आहेत, सेवानिवृत्त केंद्र प्रमुख आहेत आणि सर्वच टीम आहे आमचे. या यानंतर भीमरावजी मुगदल साहेब, त्यांच्या पत्नी, त्यांना विनंती आहे की त्यांनी आपण समोर यावं. सतीशदादा पवार मुकनायक फाउंडेशनचे अध्यक्ष, त्यांना विनंती आहे की कृपया हा पुरस्कार मध्ये भारतीय सैन्य दलामध्ये त्यांनी सेवा दिली, सतत सेवा दिली, देशाची सेवा केली आणि आज समाजामध्ये ते कार्य करत आहेत. ते म्हणजे सुभेदार श्रीराम जाधव साहेब, यांचा देखील सत्कार या ठिकाणी होत आहे. मुकनायक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सतीशदादा पवार यांना विनंती करतो की आपण मेजर सुभेदार श्रीराम जाधव साहेब यांचा सन्मानपत्र, सन्मान चिन्ह देऊन सत्कार करावा. या ठिकाणी भीमराव मुगदल साहेबांचं सन्मानपत्र, सन्मान चिन्ह देऊन, पुष्पगुच्छ देऊन पती पत्नीसह या ठिकाणी त्यांचा सत्कार होत आहे. नाशिक धम्म परिषदेमध्ये मुकनायक बुलढाणा हा पुरस्कार. यानंतर सुभेदार मेजर श्रीराम जाधव साहेब, महार रेजिमेंट मध्ये सतत देशाची सेवा, अतिशय त्यांना सन्मान चिन्ह देत आहे, प्रशस्ती पत्र देत आहे. यानंतर सन्मान चिन्ह, सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे. मुकनायक पुरस्कार बुलढाणा मानाचा सन्मान. सैन्य पदावर असताना देशाची सेवा केली आणि आज भारतीय डाक विभागात ते कार्यरत आहेत. आशिष इंगळे साहेब यांना देखील मुकनायक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष यांना विनंती आहे की आपण त्यांना शाल, सन्मान चिन्ह, त्यांच्या आई छायाबाई इंगळे यांना देखील विनंती आहे की कृपया आपण या ठिकाणी यावं आणि हा मुकनायक पुरस्कार आपण, त्यांनी देशाची सेवा सुद्धा केलेली आहे आणि तिथे त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देऊन आज ते भारतीय डाक विभागात बुलढाणा येथे मुख्य अधिकारी म्हणून ते त्यांची जबाबदारी प्रामुख्यानं पार पाडत आहेत. अतिशय शिस्त, प्रामाणिक, मनमिळावू स्वभावाचा हे व्यक्तिमत्व आहे. आशिष इंगळे साहेब म्हणजे प्रामाणिक व्यक्तिमत्व. त्यांचा सत्कार सहकुटुंब, सहपरिवार या ठिकाणी मुकनायक फाउंडेशनचे अध्यक्ष करत आहेत. यानंतर ज्यांनी आपलं आयुष्य हक्क समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवलं, उत्तम प्रशासक आणि आजीवन सामाजिक कार्यासाठी मरणोपरांत ज्यांना मुकनायक बुलढाणा पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे ते म्हणजे माननीय कालकथित स्मृतिशेष B.O. बोर्डे साहेब. B.O. बोर्डे साहेबांचे पत्नी या ठिकाणी आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण साहेबांचा सत्कार या ठिकाणी स्वीकारावा. त्यांचे चिरंजीव महेंद्र भाऊ बोर्डे यांना विनंती आहे की कृपया आपण B.O. बोर्डे साहेब, त्यांनी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत उल्लेखनीय कार्य केलेलं आहे आणि त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा मानाचा, सन्मानाचा पुरस्कार देऊन त्यांना दादा बोर्डे यांनी सुद्धा वरती यावं आईसोबत. जय भीम, जय भीम. आणि परिवारातील अजून कोणी या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांनी सुद्धा यावं. मार्गदर्शन, त्यांनी केलेलं सहकार्य हे आमच्या सोबत आहे. त्यामुळे आम्ही कायम साहेबांच्या ऋणात राहू. आज साहेब जरी आमच्या सोबत नसले तरी विचाराने मात्र साहेब कायम आमच्या सोबत आहेत आणि मुकनायक फाउंडेशन परिवार एक अल्पसा प्रयत्न करत आहे त्यांच्या ऋणांना एका मनामध्ये, एका ठिकाणापर्यंत पोहोचवण्यासाठी. त्यांना त्यांच्या कार्याची एक छोटीशी का होईना एक दखल म्हणून आम्ही त्यांचा सत्कार करत आहोत. थँक्यू. त्यांनी त्यांच्या माध्यमातून काम केलेलं आहे आणि त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या पत्नी महेंद्रदादा बोर्डे सहकुटुंब, सहपरिवार या ठिकाणी त्यांना हा पुरस्कार म्हणून गौरवण्यात येत आहे. सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे. साहेबांनी
मिलिंद महाविद्यालयात झाले. शिक्षण घेत असताना ते दलित पॅन्थर या संघटनेशी जोडले गेले. या ठिकाणी त्यांना प्राध्यापक राजा ढाले, प्राध्यापक जोगेंद्र कवाडे, गंगाधर साहेब अर्थात भाऊराव ओंकार बोर्डे म्हणजे आंबेडकरी चळवळीतील एक सुपरिचित व्यक्तिमत्व. साहेबांचा जन्म त्यानंतर 1955 रोजी ज्येष्ठ साहित्यिक चिखली त्यांचा सत्कार स्वीकारतील. सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे. हा सत्कार ज्येष्ठ साहित्यिक नारायणरावजी जाधव येळगावकर, माजी अभियंता कार्यकारी अधिकारी, हे या ठिकाणी प्राध्यापक सागर जाधव सरांचा सत्कार या ठिकाणी ते स्वीकारत आहेत. यानंतर समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत या ठिकाणी चंद्रकांत धंदरे सर सुद्धा आहेत. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आपली लेखणी बुलंद केली. वंचितांचे, शोषितांचे प्रश्न वर्तमानपत्राच्या माध्यमातून, मग लोकमत असेल, देशोन्नती असेल, दिव्य मराठी असेल, दैनिक भास्कर असेल, विविध वर्तमानपत्रामध्ये ज्यांनी कार्य केलं ते आमचे मामा आदरणीय सिद्धार्थजी आराख साहेब ज्येष्ठ पत्रकार आहेत. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो मुकनायक फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय सतीशदादा पवार की त्यांनी सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ देऊन मान्य सिद्धार्थजी आराख सरांचा या ठिकाणी सत्कार करावा. सिद्धार्थ आराख सर म्हणजे खामगाव येथे लोकमतचे उपसंपादक. अतिशय महत्वपूर्ण जबाबदारी त्यांनी या ठिकाणी स्वीकारलेली आहे. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत ते कार्य करतात आणि त्यांच्या कार्याची मूकनायक फाउंडेशनने या ठिकाणी दखल घेतलेली आहे. त्यांना सन्मानपत्र, सन्मान चिन्ह देऊन हा मूकनायक पुरस्कार, मानाचा सन्मानाचा हा पुरस्कार आहे. या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात येत आहे. सिद्धार्थजी आराख साहेबांचा हा पुरस्कार त्यांना मूकनायक फाउंडेशनचे अध्यक्ष सतीशदादा पवार. यानंतर अमरावती येथे कार्यरत असलेले ताळवे साहेब विभागीय आयुक्त आहेत. त्यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी कृपया या धम्मपीठावर यावं. जरी नसले तरी त्यांचे कौटुंबिक घरामध्ये जे कोणी सदस्य असेल त्यांनी येऊन माननीय विजय साळवे साहेब विभागीय आयुक्त आहेत, विभागीय आयुक्त आहेत सामाजिक, साहेबांचं मनपूर्वक या ठिकाणी विचारपीठावर स्वागत. धम्मपत्नीसह कौटुंबिक एक मुलगा मुलीसह ते या ठिकाणी सन्मान पत्र, सन्मान चिन्ह या ठिकाणी स्वीकारत आहेत. विजयजी साळवे साहेब त्यांचं स्वागत, त्यांचा सत्कार मूकनायक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सतीशदादा पवार आणि त्यांच्या टीमनं या ठिकाणी होत आहे. यानंतर खऱ्या अर्थानं वडिलांनी अतिशय हलाखीची परिस्थिती पाहिली, उन्हाच्या झळा पाहिल्या आणि त्या परिस्थितीतून एक IAS अधिकारी घडू शकतो त्या म्हणजे अर्चनाताई वानखडे. पश्चिम बंगालमध्ये एका नामांकित जिल्ह्यामध्ये त्या सध्या कार्यरत आहेत. त्या तिथे जिल्हाधिकारी आहेत. त्यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. मध्ये ही जागतिक बौद्ध धम्म परिषद या ठिकाणी होत आहे आणि या धम्म परिषदेमध्ये ही जी काही स्टेजवर मान्यवर बसलेले आहेत त्या मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी मूकनायक फाउंडेशनने केलेला आहे. मी पुढील कार्यक्रमाकडे वळतोय. बाबासाहेब म्हणाले होते की गावागावात जा, शहरात जा आणि धम्म परिषदा घडवून आणा. नेमकं ही भूमिका काय आहे? धम्म परिषद